विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यास सुरुवात केली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र अशा महिलांची छाननी सुरू झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. काय आहे ही घोषणा? कधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील? जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी गजानन. आपण पाहताय विषय हार्ड. तर लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या नवीन माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या 8 मार्चला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यावरती जमा होईल. तर मार्च महिन्याचे पैसे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या अकाउंटवरती म्हणजेच खात्यावरती जमा होतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सुमारे 24 तारखेच्या आसपास महिलांच्या खात्यावर जमा झाला होता. फेब्रुवारी महिन्यातील लाभ न मिळाल्याने सरकारवर विरोधकांकडून विविध प्रकारे टीका करण्यात येत होती. विरोधकांच्या या टीकेला उत्तर देताना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, महिलांचा वाढता प्रतिसाद या लाडकी बहीण योजनेला मिळतोय आणि त्यातूनच विरोधकांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही वितरित करू आणि मार्च महिन्याचा हप्ता हा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मिळणार. दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी हा महिला व बाल विकास मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे. पण काही तांत्रिक कारणांमुळे लाडकी बहिणींना पैसे देण्यास उशीर झाला आहे. पण सगळ्या लाडकी बहिणींनी निश्चिंत राहावे, त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती 8 तारखेच्या पूर्वसंध्येला जमा होतील. इथून पुढच्या विविध अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मतं मांडा. आम्ही आपल्यासाठी असेच विविधतापूर्ण व्हिडिओज आणत राहू.